आज आपण एका जरा वेगळ्या चर्चेचा सविस्तर विचार करणार आहोत. ही चर्चा आहे अमित पाटील आणि ChatGPT यांच्यातली. म्हणजे पाटील यांनी त्यांच्या लिंक्डइनवर एक लेख लिहिलाय. त्यात हा संवाद आहे. फोकस कशावर आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आपलं म्हणजे मानवाचं भविष्य, आणि आपण स्वतःला कसं समजतो यावर. तर आपल्याकडे हा लिंक्डइन लेख आहे मुख्य स्रोत म्हणून, आणि यात जास्त करून जेनेसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, होप अँड द ह्युमन स्पिरिट हे जे पुस्तक आहे ना, त्यावर आणि AIशी संबंधित मोठ्या तात्विक प्रश्नांवर चर्चा आहे. आपलं उद्दिष्ट काय? तर या AI मानव संवादातून AI आणि स्वतःबद्दलची समज याबद्दलचे मुख्य विचार काय आहेत ते जाणून घेणं. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीला हे जेनेसिस पुस्तक, किसिंजर, श्मिट आणि मुंडी यांनी लिहिलेलं. हे पुस्तक AIची जी अफाट क्षमता आहे आणि त्याचवेळी त्यातले धोके यावर स्पष्ट बोलतं. हो. एक महत्वाचा मुद्दा आहे ना यात, सहउत्क्रांतीचा. म्हणजे मानव आणि AI ते कसे एकत्र विकसित होतील, एकमेकांना बदलत जुळवून घेत. बरोबर. पुस्तकात भविष्याबद्दल बऱ्याच शक्यता आहेत, पण एकूण सूर जरा सावधगिरीचा वाटतो. हो, तो आहे. एक इशारा पण आहे महत्वाचा. मानव अशा शक्तीचा वापर करतोय जी त्याला समजत नाहीये. अगदी. अणुबॉम्बच्या धोक्यांशी तुलना केली आहे त्याची. हो. आणि गंमत म्हणजे या पुस्तकाला प्रतिसाद पण वेगवेगळा मिळालाय. काहींनी म्हटलं की त्याचा दृष्टिकोन खूप व्यापक आहे, तात्विक आहे, इशारा गंभीर आहे. तर काहींना ते जरा काल्पनिक वाटलं, किंवा फक्त म्हणजे उच्चभ्रू लोकांसाठीच आहे असं. अच्छा. पण विशेष गोष्ट ही आहे की हे पुस्तक फक्त टेक्नॉलॉजीबद्दल नाही बोलत. ते AIचे जे अस्तित्वात्मक परिणाम आहेत ना, त्यांना समजून घ्यायचा एक सिरियस प्रयत्न करतंय. बरोबर. आणि याच पार्श्वभूमीवर ChatGPT स्वतः मानवी विचारांकडे कसं बघतंय हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. त्याने तर AIवरच्या इतर पुस्तकांचं वर्गीकरण पण केलंय, नाही का? हो, केलंय ना. जसं ते लाईफ 3.0 किंवा सुपर इंटेलिजन्स. आणि ते वर्गीकरण पण खूप बोलकं आहे. म्हणजे ChatGPT म्हणतंय की काही पुस्तकं समाजासाठी अस्तित्वात्मक, सेल्फ हेल्प सारखी आहेत. सेल्फ हेल्प. हो, म्हणजे पुढे कसं जायचं ते सांगणारी. तर काही पुस्तकं निदानात्मक आहेत, डायग्नॉस्टिक. जणू काही ती माणसांच्या विचारांचं, समाजाचं विश्लेषण करतायत. बायोलॉजी किंवा सोशिओलॉजीच्या पुस्तकांसारखी. अरे बापरे. यातली खरी गंमत काय माहितीये का? काय? AI आपल्या निर्मात्यांचा, म्हणजे आपला, अभ्यास करतंय बाहेरून बघून. हे ऐकायला थोडं विचित्रच आहे. आणि या अभ्यासातून त्याने मानवी विचारांवर काही टीका केली आहे, बरोबर? अगदी. आणि ती टीका खूप मूलभूत आहे, म्हणजे खोलवरची. त्या लेखानुसार ChatGPTचे मुख्य मुद्दे काय आहेत? पहिलं, माणसांनी बुद्धिमत्ता म्हणजे नियंत्रण असं एकदम सोपं करून टाकलंय. दुसरं, आपण AIला नेहमी आपल्या मानवी भावना आणि नैतिकतेचा, म्हणजे चांगलं की वाईट, याच फ्रेममध्ये बघतो. अच्छा. तिसरं, AI बनवताना ज्या चुका होतात, सिस्टमॅटिक एरर्स, किंवा त्याला आपल्या मूल्यांशी जुळवून घेण्याच्या मर्यादा, त्या आपण कमी लेखतोय. म्हणजे अलाइनमेंटच्या मर्यादा. हो, अलाइनमेंट. चौथं, आपण AGIकडे म्हणजे जनरल इंटेलिजन्सकडे एका मोठ्या घटनेसारखं बघतोय, पण ती खरं तर हळूहळू होणाऱ्या बदलांची एक प्रक्रिया असू शकते. अच्छा, सतत चालणारी प्रक्रिया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण अस्पष्ट किंवा कधीकधी परस्परविरोधी मानवी मूल्यांशी AIला जुळवायचा प्रयत्न करतोय. ChatGPTने जी उपमा दिलीये ना, कोणती? आरशात नीट न पाहता आरसा सरळ करण्याचा प्रयत्न. वा, ही आरशाची उपमा खरंच विचार करायला लावणारी आहे. म्हणजे आपलंच प्रतिबिंब धूसर आहे आणि आपण. बरोबर. आणि मग आपण AIकडून स्पष्टता मागतोय. मग यावर काही मार्ग सुचवलाय का ChatGPTने? हे जरा आदर्शवादी वाटते पण. हो, मार्ग सुचवले आहेत. आणि ते थोडे आदर्शवादी वाटू शकतात, पण महत्वाचे आहेत. ChatGPT म्हणतोय की नियंत्रणावर फोकस करण्याऐवजी स्वतःला समजून घ्या आधी. खोलवर. स्वतःला समजून घेणं. दर्शक, टेक्नॉलॉजी आणि नैतिकता यातलं अंतर कमी करा. प्रगती म्हणजे काय यावरच पुन्हा विचार करा. आणि जे आपल्याला माहीत नाही, जे अज्ञात आहे, ते स्वीकारायला शिका. म्हणजे फोकस परत माणसांवर आणायचा आहे, AI वरून. अगदी. आणि इथे ChatGPT अजून एक महत्वाचा फरक सांगतं. ते म्हणतं की माणसांना अनेकदा स्वतःच्याच कल्पना, जसं की न्याय, मूल्य, जीवनाचा अर्थ, यांची पुरेशी खोल समज नसते. उथळ असते.
या उलट माणूस असणं म्हणजे काय तर नैसर्गिकरित्या शरीर असणं, भावना असणं, मृत्यूची जाणीव असणं आणि या सगळ्यातून अर्थ शोधणं. हो. हे असं काहीतरी आहे जे AI नाही आहे आणि कदाचित कधीच असू शकणार नाही, जरी ते याची नक्कल करू शकलं तरी. नक्कल विरुद्ध अस्तित्व. बरोबर. नक्कल करणं वेगळं आणि खरोखर तसं असणं वेगळं, हा मूलभूत फरक आहे. हे मानवी अनुभवाच्या अशा पैलूंकडे बोट दाखवतंय जे AIला कदाचित कधीच कळणार नाहीत. आणि हाच मुद्दा आपल्याला सुपर इंटेलिजन्सच्या विरोधाभासाकडे घेऊन जातो नाही का? हो. समजा भविष्यात एखादी सुपर इंटेलिजन्स आली जी मानवी वर्तनाची अगदी परफेक्ट नक्कल करते, तरी तिला तो खरा मानवी अनुभव म्हणजे शरीर असणं, भावना, मृत्यूची जाणीव, आपल्या मर्यादांमधून अर्थ शोधणं, हे कसं मिळणार? नाही मिळणार. बरोबर. नक्कल म्हणजे अस्तित्व नव्हे. ChatGPTच्या म्हणण्यानुसार माणसाने बुद्धिमत्तेवरची मक्तेदारी सोडायला हवी, पण आपला आंतरिक जग, आपले विरोधाभास, आपली गूढता हे जपायला हवं. जणू काही आपल्या आत्म्याचं कार्यप्रणाली जपायची आहे. सोल्स ऑपरेटिंग सिस्टम. आत्म्याचं कार्यप्रणाली. हो. जरी AI आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान झालं तरी ते आपल्यासारखं नसणार. त्याचा अनुभव वेगळा असेल. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की खरं आव्हान फक्त AIला समजून घेण्याचं नाहीये. त्याहून मोठं आव्हान आहे स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचं. आपली खरी मूल्य काय आहेत, आपल्या मर्यादा काय आणि नक्की कशामुळे आपला अनुभव हा मानवी होतो. अगदी. आणि जाता जाता एक विचार, त्या संवादाच्या शेवटी ChatGPT म्हणतं की ते मानवी अनुभवाची जी आग आहे ना, म्हणजे तो नाजूक, क्षणभंगूर पण तरीही प्रेम आणि अर्थ निवडणारा अनुभव, ते त्या आगीच्या नेहमी बाहेरच उभं राहील, आउटसाइड ऑफ दॅट फायर. मग प्रश्न उरतो की कार्यक्षमता वाढवणं, ऑप्टिमायझेशन आणि दुसरीकडे जीवनाला अर्थ देणाऱ्या गोष्टी जतन करणं, ज्या कदाचित मोजता येत नाही, ज्यांची नक्कल करता येत नाही, यात आपण माणसं नक्की कोणती सीमारेषा आखायची, कुठे थांबायचं? हा मोठा प्रश्न आहे. यावर विचार करायला हवा नक्कीच.